नमस्कार, मी सुमित शंकर सावंत आणि तुम्ही पाहताय TV9 मराठी। या बातमीपत्रामध्ये आपण 36 जिल्ह्यातल्या महत्त्वाच्या 50 बातम्यांचा वेगवान आढावा घेऊया। सोयाबीन खरेदीसाठी 4892 रुपयांचा हमीभाव निश्चित। मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांकडून किमान हमीभावामध्ये सोयाबीन खरेदीची मागणी मान्य। कृषी मंत्री धनंजय मुंडे यांची माहिती। इंदापुरात पुन्हा शरद पवार आणि हर्षवर्धन पाटलांचा बॅनर झळकलाय। इंदापूर तालुक्याची झाली तयारी। हर्षवर्धन भाऊ तुम्ही आता वाजवा तुतारी, बॅनरवर उल्लेख। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी संत ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधीचे दर्शन घेतलं। राज्यात सुख समृद्धी लाभो, मुख्यमंत्र्यांचं साकडं। भाजपचे माजी आमदार गोपिलदास अग्रवाल यांचा भाजपच्या सदस्यत्वाचा राजीनामा। 13 सप्टेंबरला रमेश चेन्नीथला आणि नाना पटोलेंच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश करणार। वर्धा जिल्ह्यात काँग्रेस नेते अभ्युदन वघेंकडून विधानसभेची तयारी सुरू। काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मनोज चांदूरकर यांच्या हस्ते जनसंपर्क कार्यालयाचं उद्घाटन। लातूर जिल्ह्यातील औसा विधानसभेच्या जागेवर काँग्रेसचा दावा। जागा आपल्याकडे ओढण्याचा काँग्रेसचा प्रयत्न। औसा विधानसभेवर आधीच ठाकरे गटाकडून दावा। जळगावच्या चोपडा तालुक्यात अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून हत्या। पॉक्सो कायद्याअंतर्गत नराधमा विरोधात गुन्हा दाखल। संतप्त नागरिकांची मूक मोर्चा काढलेला आहे। पंढरपुरात एसटी आरक्षणासाठी धनगर समाज आक्रमक। उद्यापासून धनगर समाजातील 100 कार्यकर्ते आमरण उपोषणाला बसणार। नाशिकच्या सुरगाणामध्ये गावठी दारू विक्री विरोधात महिला आक्रमक महिलांची दारूचे अड्डे केलेत उद्ध्वस्त। गोंदिया विधानसभेचे आमदार विनोद अग्रवालांना गोंडगोवारी समाजाचा घेराव। न्यायमूर्ती बडणे समितीची मुदतवाढ तात्काळ रद्द करण्याची मागणी। शेतकरी नेते रविकांत तुपकरांचं अन्नत्याग आंदोलन तात्पुरतं स्थगित। मंत्रालयात 11 सप्टेंबरला अजितदादांच्या उपस्थितीत बैठक। तोडगा न निघाल्यास 12 सप्टेंबरला पुन्हा आंदोलन करण्याचा इशारा। संभाजीराजे कडू शेट्टींचा एकत्रित ओला दुष्काळ पाहणी दौरा। उद्या तिघांचा एकत्रित नांदेड आणि परभणीमध्ये पाहणी दौरा। राज्यात विधानसभेसाठी तिसऱ्या आघाडीची चाचपणी, तर तिसरी आघाडी जरांगेंना युतीसाठी प्रस्ताव देणार, सूत्रांची माहिती। जालना जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे 2.25 लाख हेक्टरवरील पिकांचं नुकसान। कपाशी, मका आणि सोयाबीन पिकांचं जास्त नुकसान। पंचनामे सुरू आहेत। जिल्हा प्रशासनाकडून सरकारला अहवाल सादर। भंडारा जिल्ह्यात 3 दिवसांच्या विश्रांतीनंतर पावसाची हजेरी। धान पिकाला नवसंजीवनी, तर शेतकऱ्यांना दिलासा। ठाण्याच्या शहापूरमध्ये वैतरणा नदीमध्ये 2 जण वाहून गेले। एकाला वाचवण्यात यश आलंय, तर 1 जण अद्याप बेपत्ता आहे। धरणातून अचानक पाण्याचा विसर्ग केल्यानं ही दुर्घटना। परभणीच्या पाथरीतील सिमूर गव्हाणमध्ये अतिवृष्टीमुळे भाजीपाला पिकांचं नुकसान। शिवसेना नेते सईद खान यांच्याकडूनच आता नुकसानीची पाहणी करण्यात आली। नाशिकमध्ये तिसऱ्या दिवशी गोदावरी नदी परिसरात पाणी वाढलंय। पाणी वाढल्यामुळे गोदावरी नदीत कार अडकली। अग्निशमक दलानं रेस्क्यू ऑपरेशन राबवत कार पाण्याबाहेर काढली। जळगावच्या भुसावळ वरणगाव परिसरामध्ये नियोजनाअभावी पाणी टंचाई। नागरिकांची पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती, तर प्रशासनानं पाण्याचा प्रश्न सोडवावा अशी मागणी। सोलापूरच्या करमाळा तालुक्यातील उमरेडमध्ये विद्यार्थ्यांचा ओढ्याच्या पाण्यातून प्रवास। पूल तयार करण्याची नागरिकांची मागणी। गणेशोत्सवानिमित्त जळगावच्या केळीला मागणी वाढली आहे। केळी उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा। बीडच्या माजलगाव तालुक्यातील चाहोर तंड्यात मुसळधार पावसानं नदीवरील पूल वाहून गेला। पूल वाहून गेल्यानं नागरिकांचे हाल। रत्नागिरी जिल्ह्यातील 1.5 दिवसांच्या गणपती विसर्जनाला सुरुवात। मांडवी किनाऱ्यावर गणेश भक्तांकडून बाप्पाला निरोप। जिल्ह्यातील 13,000 गणपतींचं आज विसर्जन। तुळजाभवानी मंदिराला कर्नाटकातील भक्तांकडून 240 ग्रॅम सोन्यास 1 लाखांचं दान, तर दानवीर भक्ताकडून तुळजाभवानीची आरती आणि अभिषेक, तर संस्थानकडून भक्ताचा सत्कार। यवतमाळचे पालकमंत्री संजय राठोड यांच्या घरी श्री गणेशाची स्थापना। ग्रामीण भागातील संस्कृतीचा दाखवणारा देखावा। जळगावात 1.5 दिवसाच्या गणपती बाप्पाला भक्तांकडून निरोप। शहरातील मेहरून तलावावरील गणेश घाट इथं बाप्पाचं विसर्जन। जळगावच्या 40गावमध्ये गणेशोत्सवानिमित्त अयोध्येतील राम मंदिराचा देखावा। 6000 थर्माकोलपासून अयोध्या येथील मंदिराची प्रतिकृती। चंद्रपूरच्या ब्रह्मपुरी शहरातील गणेश मंडळांकडून यंदा अयोध्येच्या राम मंदिराचा देखावा। दर्शनासाठी गणेश भक्तांची गर्दी।
सांगलीच्या तासगावात मोठ्या उत्साहात 245वा रथोत्सव संपन्न। 1.5 दिवसाच्या बाप्पाला निरोप देण्यात आला। परभणीच्या पूर्णा शहरात महालक्ष्मीच्या मूर्ती तयार। शहरासह ग्रामीण भागातून मूर्तींना प्रचंड मागणी। पुण्याच्या भारती विद्यापीठ परिसरामधील त्रिमूर्ती मित्रमंडळाच्या गणपतीचं धूमधडाक्यात आगमन। गणपती बाप्पाला प्रथमच 51 ध्वजाची सलामी। गणपतीच्या आगमनानं गणेश भक्तांमध्ये आनंदाचं वातावरण। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील 8,500 माता आर्थिक लाभापासून वंचित आहेत। प्रधानमंत्री मातृवंदन योजनेची हुलकावणी। नागपुरात 1.5 दिवसाच्या गणपती विसर्जनाची तयारी। शहराच्या वेगवेगळ्या भागात महापालिकेने बनवलेत कृत्रिम तलाव। धाराशिव जिल्ह्यात 1400 सार्वजनिक गणेश मंडळांनी केली बाप्पाची प्रतिष्ठापना, तर शहरात 30,000 घरांमध्ये गणराया विराजमान। धाराशिवच्या उमरग्यात शिक्षक रत्न पुरस्कारानं शिक्षकांचा सन्मान। लोहरा उमरगा या तालुक्यातील 75 शिक्षकांचा ज्ञानज्योती बहुउद्देशीय संस्थेच्या वतीनं गौरव। वर्ध्याच्या सावंगीमध्ये मोठ्या उत्साहात गणरायाची स्थापना। गणेशोत्सवानिमित्त ज्ञान विज्ञान आरोग्य प्रदर्शनाद्वारे जनजागृती, तर 50 विशेष आरोग्य शिबिर। शिर्डी साईबाबा संस्थानकडून मंदिर परिसरामध्ये रक्तदानाची सुविधा। रक्तदान करा आणि मोफत व्हीआयपी दर्शन घ्या। साईबाबा संस्थानचा उपक्रम। छत्रपती संभाजीनगर विभागामधून गणेशोत्सवानिमित्त कोकणात 245 बस पाठवल्यानं शहरातील प्रवाशांचे हाल। सलगच्या सुट्ट्या आल्यानं स्थानकावर प्रवाशांची गर्दी। रत्नागिरीच्या दापोलीत चालत्या बसमध्ये अचानक धूर। वाहक चालकाच्या सतर्कतेमुळे प्रवासी सुखरूप। अहमदनगरच्या तिसगावमधील भडके वस्तीवरील दरोड्यात वयोवृद्ध व्यक्तीची हत्या करण्यात आली। संतप्त ग्रामस्थांकडून तिसगाव कडकडीत बंद ठेवण्यात आला। गोंदिया जिल्ह्यात 48 गावांना पाणी पुरवठा करणारी योजना बंद आहे। भर पावसाळ्यामध्ये पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांची भटकंती। योजनेबाबत ठोस निर्णय घेण्याची मागणी। गडचिरोलीतील वडसा चांदो फोर्ट या रेल्वेला खासदार नामदेव किरसाण यांनी हिरवा झेंडा दाखवला। कोरोना काळात बंद झालेली गोंदिया रेल्वे पूर्ववत सुरू झाली।